लक्झरी होम असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं? महागडा सोफा, मोठं घर, सुंदर इंटिरियर आणि ब्रँडेड सजावटीच्या वस्तू. पण मी एक प्रश्न विचारते, तुम्ही कधी अशा घरात गेलायत का जिथे फार महाग वस्तू नव्हत्या, पण तरीसुद्धा घरात पाऊल टाकताच वाटलं, वा किती प्रीमियम आणि क्लासी वाटतंय हे घर. आणि या उलट काही घरांमध्ये ना लाखो रुपयांचं फर्निचर असतं, पण तरीही ते घर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं किंवा मग साधं वाटतं. मग नेमका फरक कुठे असतो? तो पैशांमध्ये नसतो, तो असतो घर मांडण्याच्या पद्धतीमध्ये, छोट्या छोट्या डिटेल्समध्ये किंवा मग त्या घरातल्या लोकांच्या स्मार्ट सवयींमध्ये. आजकाल सोशल मीडियावर सुंदर घरांचे फोटोज आणि व्हिडिओज पाहून लोकांना असं वाटतं की घर बनवण्यासाठी खूप पैसे लागतील, पण खरं म्हणजे त्या सुंदर लुकमागे नेहमी मोठाच खर्च असतो असं नाही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला महाग वस्तू विकत घेण्याच्या टिप्स नाही देणार आहे. त्याऐवजी अशा 15 गोष्टी सांगणार आहे ज्या बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, पण या छोट्या छोट्या गोष्टी घराला साध्या घरातून लक्झरी घराचा फील देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टिप्स कोणत्याही घरासाठी आहे. घर मोठं असो, घर छोटं असो, फ्लॅट असो किंवा मग गावाकडचं घर असो. कारण लक्झरी ही घराच्या आकारावर नाही, तर त्या घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या मांडणीवर आणि त्यातल्या वातावरणावर अवलंबून असते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी काही टिप्स अशा आहेत ज्या इंटिरियर डिझायनर वापरतात, पण सामान्यपणे त्याबद्दल फार कमी बोललं जातं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे प्रत्येक वस्तूला ब्रीदिंग स्पेस द्या. आपण घर सजवताना एक खूप कॉमन चूक करतो. एखादा शेल्फ रिकामा दिसला की त्यावर लगेच काहीतरी डेकोरेशनसाठी ठेवून द्यायचं. सेंटर टेबल रिकामं दिसलं की त्याच्यावर लगेच एखादा शो पीस ठेवायचा. TV युनिटवरती फोटो फ्रेम, घड्याळ, फ्लावर पॉट, छोटीशी एखादी मूर्ती किंवा मग खूप छान स्मेल येणारी एखादी डेकोरेशनची आयटम. म्हणजे प्रत्येक जागा भरलेलीच हवी असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली आहे का? जेव्हा आपण एखाद्या लक्झरी हॉटेलमध्ये किंवा मग एखाद्या प्रीमियम होम टूरमध्ये जातो ना, तिथे आपण पाहिलं तर प्रत्येक शेल्फ भरलेला नसतो किंवा प्रत्येक टेबलवर 10 वस्तू नसतात. उलट काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवलेल्या असतात. यालाच इंटिरियर डिझाईनमध्ये ब्रीथिंग स्पेस म्हणतात. ब्रीथिंग स्पेस म्हणजे वस्तूभोवती मोकळी जागा असणं. आता तुम्हाला वाटेल की रिकामी जागा ठेवली तर घर अपूर्ण नाही का दिसणार? बिलकुल नाही. उलट जेव्हा प्रत्येक वस्तूला स्वतःची जागा मिळते ना, तेव्हा ती वस्तू जास्त सुंदर दिसते. पण 10 वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या तर त्यातल्या कोणत्याच वस्तूची छाप पडत नाही किंवा कोणतीच वस्तू उठून दिसत नाही. जर का उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या हॉलमध्ये एक सुंदर फ्लॉवर पॉट आहे आणि त्या फ्लॉवर पॉटच्या आजूबाजूला छोटे छोटे असू देत किंवा मग कोणत्याही साईजचे 6-7 शोपीस ठेवलेले तुम्ही, तर त्या फ्लॉवर पॉटकडे कोणाचं पटकन लक्ष जाईल का? अर्धं लक्ष त्या वेगळ्या वेगळ्या शोपीसने खेचून घेतलेलं असतं. पण तोच जर फ्लॉवर पॉट एखाद्या ट्रेवर किंवा मग रिकाव्या टेबलवरती ठेवला तर घरात येणाऱ्या प्रत्येकाची नजर पहिले त्या फ्लॉवर पॉटवर जाईल. यालाच म्हणतात लेस इज मोर. लक्झरी होममध्ये ना हा रूल खूप फॉलो केला जातो. आता याचा अर्थ घरातली प्रत्येक वस्तू फेकून द्या असं नाही होत. फक्त सगळ्या वस्तू एकाच वेळी डिस्प्ले नाही करायच्या. जर का तुमच्याकडे खूप सारे डेकोरेशनच्या गोष्टी असतील तर त्याचा रोटेट करत जा त्यांना. म्हणजे महिनाभर एक वस्तू बाहेर ठेवा, नंतर मग ती दुसऱ्या महिन्यामध्ये एक बेडरूममध्ये ठेवा किंवा किचनमध्ये ठेवा. त्याच्यामुळे घराचा लुक बदलत राहील आणि प्रत्येक वस्तूला हायलाईट मिळत राहील. आणखीन एक छोटीशी ट्रिक, जेव्हा तुम्ही शेल्फ किंवा टेबल सजवताना तेव्हा सजावट केल्यानंतर 2 पावलं मागे जाऊन बघायचं. जर पहिल्याच नजरेत खूप भरलेलं असं वाटलं तर त्यातून 1-2 वस्तू काढून टाका. विश्वास ठेवा, वस्तू वाढवल्याने घर लक्झरी दिसत नाही. योग्य जागा सोडल्याने लक्झरी फील तयार होतो. म्हणूनच आज घरात एक जागा निवडा. TV युनिट किंवा सेंटर टेबल कोणताही एक शेल्फ घ्या. त्याच्यावरती ज्या वस्तू ठेवल्यात त्या अर्ध्या करा आणि मग स्वतःच फरक पहा. कधीकधी घर बदलण्यासाठी नवीन वस्तू आणण्याची गरज नसते. फक्त जी आधीपासून वस्तू आपल्याकडे आहे त्यांना योग्य स्पेस देण्याची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे
घरात एक व्हिज्युअल फ्लो तयार करा. लक्झरी दिसणारं घर आणि साधं दिसणारं घर याच्यामधला एक मोठा फरक म्हणजे व्हिज्युअल फ्लो. हा शब्द थोडा नवीन वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा एखादा पाहुणा तुमच्या घरात आला आणि दारातून आत आल्यावर त्याची नजर सगळ्यात आधी कुठे जाते? आधी हॉल, त्याच्यानंतर मग सोफा, मग त्याच्यानंतर TV आणि त्याच्यानंतर डायनिंग. जर प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे कलर्स किंवा वेगळे वेगळे डिझाईन, वेगळ्या वेगळ्या स्टाईल्सच्या वस्तू या जर का दिसल्या तर डोळ्यांना शांत नाही वाटत. घर मोठं असलं तरी थोडंसं विस्कळीत वाटतं. पण लक्झरी होममध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल. एखाद्या खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यावर घराचा लूक अचानक बदलत नाही. प्रत्येक जागा एकमेकांशी कनेक्टेड वाटते. म्हणजे जर का हॉलमध्ये ब्लॅक आणि वुडन फिनिशचं डिझाईन असेल तर डायनिंगमध्ये सुद्धा त्याच थीमची हलकी झलक दिसते. घर जर मॉडर्न स्टाईलमध्ये असेल तर अचानक एका कोपऱ्यात खूप ट्रेडिशनल डेकोर दिसणार नाही. त्यामुळे संपूर्ण घर एकाच विचाराने डिझाईन केल्यासारखं वाटतं. आता यासाठी इंटिरियर डिझायनर ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त एक छोटासा रूल लक्षात ठेवा. कोणतीही वस्तू नवीन घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा. ही वस्तू माझ्या घरात आधीपासून असलेल्या वस्तूंशी मॅच होईल का? कारण अनेकदा आपण ऑफर पाहून खूप वस्तू विकत घेतो. कधी ब्राईट कलर, कधी रेड कलर, कधी गोल्डन शोपीस, कधी ब्लू कलरची कुशन कवर किंवा सिल्वर कलरच्या फोटो फ्रेम. प्रत्येक वस्तू स्वतंत्रपणे खूप सुंदर असते, पण सगळ्या एकत्र आल्या की घरात कोणतीच स्टाईल नाही राहत. लक्झरी लूक म्हणजे प्रत्येक वस्तू महाग असणं नाही, तर प्रत्येक वस्तू एकमेकांशी जुळणं. म्हणून पुढच्या वेळी शॉपिंगला गेल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा. सुंदर वस्तू विकत घेण्यापेक्षा आपल्या घराला सूट होणारी वस्तू निवडणं जास्त महत्त्वाचं. त्यामुळे घरात नकळत एक प्रीमियम व्हिज्युअल फ्लो तयार होतो आणि हेच लक्झरी होमचं मोठं सिक्रेट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लक्झरी होममध्ये प्रत्येक वस्तूचा पर्पस असतो. आपण अनेकदा घर सजवताना एक गोष्ट विसरतो की ही वस्तू मी का ठेवते. आपण असा प्रश्न फार कमी वेळा स्वतःला विचारतो. कधी एखादा शोपीस आवडला म्हणून घेतो, कधी सेल लागला म्हणून घेतो, कधी कोणीतरी गिफ्ट दिलं म्हणून ठेवून दिलं. आणि हळूहळू घरामध्ये अनेक अशा वस्तू जमा होतात ज्यांचा वापर पण होत नाही आणि घराच्या सौंदर्यात त्या काही भरही घालत नाही. लक्झरी होममध्ये एक गोष्ट खूप वेगळी असते. तिथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचं एक पर्पस असतं, किंवा ती वस्तू उपयोगी असते, किंवा ती त्या जागेला अधिक सुंदर बनवत असते. फक्त जागा भरून काढण्यासाठी वस्तू ठेवलेल्या नसतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्या सेंटर टेबलवर 5 वेगळे वेगळे शोपीस ठेवलेले आहेत. आता स्वतःला विचारा की याच्यापैकी खरंच कोणता शोपीस त्या जागेला जास्त व्हॅल्यू देतो. बहुतेक वेळा उत्तर फक्त 1 किंवा 2 अशा वस्तू असतात. मग बाकीच्या वस्तू फक्त जागा घेत असतात. म्हणून इंटिरियर डिझायनर एक साधा रूल फॉलो करतात. जसं आपण एखादा फोटो एडिट करतो आणि नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो, तसंच घराच्या बरोबर पण करायचं. घरात फिरा आणि प्रत्येक शेल्फ, प्रत्येक टेबल, प्रत्येक कोपऱ्याकडे नवीन नजरेने बघा आणि स्वतःला विचारा की ही वस्तू इथे असणं खरंच आवश्यक आहे का? जर का उत्तर नाही असेल तर ती वस्तू काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवा. आणखीन एक गोष्ट, काही लोकांना वाटतं की रिकामा कोपरा म्हणजे अपूर्ण घर. पण खरं म्हणजे प्रत्येक कोपरा सजवण्याची गरज नसते. कधीकधी एक साधा शांत कोपरासुद्धा संपूर्ण घराला बॅलन्स देतो. त्यालाच इंटेन्शनल स्टायलिंग असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक वस्तू विचार करून ठेवणं. घरात एखादी वस्तू ठेवताना ती फक्त सुंदर दिसते म्हणून ठेवू नका, तर ती त्या जागेला काय व्हॅल्यू देते ते पण बघा. पुढची गोष्ट म्हणजे लक्झरी लूक फक्त डोळ्यांनी नाही तर अनुभवाने तयार होतो. आपण घर सजवताना बहुतेक वेळा फक्त एकाच गोष्टीवर लक्ष देतो, घर दिसायला कसं वाटतं. पण लक्झरी होमची ही खासियत म्हणजे ते फक्त सुंदर दिसत नाही, तर ते फील पण तसेच देतात. आणि ही फील महागड्या फर्निचरमुळे नाही येत. ती तयार होते घरात पाऊल टाकल्यावर मिळणाऱ्या छोट्या छोट्या अनुभवातून. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही 2 घरात जाताय. पहिल्या घरात खूप महाग फर्निचर आहे, पण दार उघडल्यावर इकडे तिकडे पडलेल्या चप्पल आहेत, डोअरबेलचा आवाज कर्कश येतोय, दरवाजा जोरात आपटतोय किंवा दरवाजाचा आवाज येतोय. घरात शिरल्यावर वेगळे वेगळे आरडाओरडा आपल्या कानावरती पडतोय. आणि आता दुसऱ्या घरात जाऊया. तिथे फर्निचर साधं आहे, पण दार सहज उघडते. घरात हलका फ्रेश सुगंध येतोय,
अनावश्यक आवाज नाही आहे, कोणताही नॉईज घरात नाही आहे, शांत वातावरण आहे. आता प्रामाणिकपणे सांगा, कोणतं घर जास्त प्रीमियम वाटेल? बहुतेक जण दुसरं घरच निवडतील, कारण लक्झरी म्हणजे फक्त महाग वस्तू नाही आहेत. लक्झरी म्हणजे एक्सपिरियन्स आहे. म्हणून घरात फक्त दिसण्यावर नाही तर फीलवरही काम करायला पाहिजे. जर का एखाद्या दरवाजाची कडी आवाज करत असेल तर ती लगेच दुरुस्त करायला पाहिजे. एखादी खुर्ची हलत असेल तर तिचा स्क्रू घट्ट करायला पाहिजे. कपाटाचं दार जर का धडकन बंद होत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. दरवाजातून आवाज येत असेल तर त्याला ऑइलिंगची गरज असेल तर ती करा. हे खूप छोटे छोटे बदल वाटतात, पण हेच बदल घराला व्यवस्थित आणि क्वालिटी फील देतात. लक्झरी होममध्ये तुम्ही नोटीस कराल की तिथे काहीही घाईघाईत किंवा तडजोड करून केलेलं वाटत नाही. सगळं शांत, कम्फर्टेबल आणि स्मूथ वाटतं. आणखीन एक छोटी गोष्ट म्हणजे घरात सतत टी व्ही मोठ्या आवाजात चालू ठेवण्यापेक्षा गरज असेल तेव्हाच चालू करा. कधीकधी घरातली शांतता देखील लक्झरी फील तयार करते. आपण नेहमी म्हणतो ना, या घरात खूप छान पॉझिटिव्ह वाईब आहेत. त्या वाईबमागे अनेकदा महाग वस्तू नसतात, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मिळून एक सुंदर एक्सपिरियन्स तयार करतात. 6वा पॉईंट म्हणजे आपण घर सजवताना एक चूक नकळत करतो. आपल्याला वाटतं की प्रत्येक कोपरा सुंदर दिसावा, म्हणून मग हॉलमध्ये मोठं वॉल क्लॉक, त्याच्या बाजूला फोटो फ्रेम, खाली एखादी डेकोरेटिव्ह शेल्फ, टी व्ही युनिटवर शोपीस, सोफ्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईनचे कुशन्स, म्हणजे प्रत्येक वस्तूकडे स्वतःचं लक्ष वेधून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. पण इथेच लक्झरी होममध्ये वेगळा प्रकार असतो. तिथे प्रत्येक वस्तू सुंदर असते, पण प्रत्येक वस्तू हिरो नसते. एका खोलीत नेहमी एकच फोकल पॉईंट असतो. फोकल पॉईंट म्हणजे एक अशी गोष्ट जिच्याकडे सर्वांची नजर आधी जाते. ती एक सुंदर पेंटिंग असू शकते, एक मोठा मिरर असू शकतो, किंवा मग एखादा एलिगंट वास असू शकतो, फ्लॉवर पॉट असू शकतो, किंवा मग खिडकीतून येणारा नॅचरल सनलाईटसुद्धा फोकल पॉईंट असू शकतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे आजकाल सोशल मीडियावर आपण अनेक होम डेकोर पाहतो, अनेक फोटोज पाहतो. एखाद्या फोटोमधली एखादी आवडलेली फ्रेम, दुसऱ्यामध्ये आवडलेला लॅम्प, तिसऱ्यामध्ये आवडलेलं वॉलपेपर, हे सगळं आपण एकाच घरात वापरण्याचा प्रयत्न करतो. मग याचा परिणाम काय होतो? प्रत्येक वस्तू वेगळी वेगळी तर सुंदर असते, पण आपल्या घरावर त्याचा लूक कन्फ्युजिंग वाटू लागतो. म्हणून प्रत्येक खोलीसाठी एकच प्रश्न ठेवा, या खोलीत माझा हिरो कोण आहे? जर का उत्तर टी व्ही असेल तर मग ती टी व्ही भोवतीची सजावट साधी ठेवायची. समजा उत्तर एखादं वॉल आर्ट असेल तर मग ते वॉल आर्ट सोडून बाकी भिंत खूप जास्त डेकोरेशन करायची नाही. उत्तर जर का डायनिंग टेबल असेल तर त्याला हायलाईट मिळेल अशीच फक्त मांडणी करायची, खूप जास्त त्याच्यावरती डेकोरेशन करायचं नाही. जेव्हा घरात प्रत्येक वस्तू अटेन्शन मागणं थांबवते तेव्हा खरी एलिगन्स दिसायला सुरुवात होते. लक्झरी लुक तयार करण्यासाठी नवीन वस्तू विकत घेण्याची गरज नसते. फक्त कोणती वस्तू हायलाईट करायची आणि कोणती वस्तू बॅकग्राऊंडमध्ये ठेवायची हे समजायला हवं. आपला पुढचा पॉईंट म्हणजे लक्झरी होममध्ये ट्रेंड्स नाही तर टाईमलेस स्टाईल दिसते. आजकाल इंस्टाग्राम, प्रिंटेस्ट, यूट्यूब होम डेकोरचे हजारो व्हिडिओ दाखवतात. एक दिवस बोहो स्टाईलमध्ये, दुसऱ्या दिवशी मिनिमल लुक, तिसऱ्या दिवशी मॉडर्न, चौथ्या दिवशी विंटेज, 5व्या दिवशी एकदम ॲस्थेटिक. हे सगळं पाहिल्यावर आपल्यालाही वाटतं की अरे हे पण करूया, ते पण करूया. आणि इथेच अनेक लोक मोठी चूक करतात. ते घर सजवत नाही, ते ट्रेंड कॉपी करायला लागतात. पण लक्षात घ्या की ट्रेंड काही महिन्यांसाठी असतो, पण तुमचं घर रोज तुमच्यासोबत असणार आहे. म्हणून लक्झरी होम्समध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, जिथे प्रत्येक वस्तू नवीन ट्रेंडच्या मागे धावलेली दिसत नाही. त्याऐवजी एक टाईमलेस स्टाईल असते त्यांची. म्हणजे 5 वर्षापूर्वीही ते घर सुंदर दिसत होतं आणि आजही सुंदरच दिसतं. आणि 5 वर्षानंतरसुद्धा ते आउटडेटेड नाही वाटणार. फॉर एक्झाम्पल, समजा सोशल मीडियावरती ऑरेंज, पर्पल, ब्राईट ग्रीन हे सगळ्या कलर्सचे कुशन कवर ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही ते पाहून लगेच विकत घेतले. सुरुवातीला तुम्हाला खूप छान वाटतील, पण काही महिन्यानंतर ट्रेंड बदलला की तेच कुशन कवर एकदम जुनाट वाटायला लागतील. पण त्याऐवजी जर का तुम्ही बीच कलर, व्हाईट कलर, ग्रे, क्रीम, ऑलिव्ह
वुडन टोन किंवा मग याच्यासारखे क्लासिक कलर असतात ते निवडले तर ते वर्षानुवर्ष स्टायलिश दिसतात. लक्झरी लुकमधलं सिक्रेट हेच आहे, फॅशन बदलत राहते पण स्टाईल कायम राहते. आणखीन एक गोष्ट म्हणजे आजकाल लोक एखाद्या इन्फ्लुएन्सरचं घर बघतात किंवा एखाद्या सेलिब्रिटीचं घर बघतात आणि तसंच घर बनवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या घराची स्पेस, त्यांच्या घराची लाईट, त्यांचं बजेट किंवा त्यांची लाईफस्टाईल सगळं वेगळं आहे. त्याच्यामुळे कॉपी करण्यापेक्षा इन्स्पिरेशन घ्या, पण डिसिजन स्वतःच्या घरानुसार घ्या. नेहमी स्वतःला प्रश्न विचारा की ही वस्तू मला आवडते, ती पुढेही आवडेल का? पुढे काही दिवसांनंतर मला ही बोर तर नाही होणार ना? पण जर का ती ट्रेंडमुळे तुम्ही घेत असाल तर थोडा वेळ थांबा, कारण काही दिवसांनी तो ट्रेंड जाणार आहे. पण ती वस्तू तुमच्या घरात तशीच राहील आणि मग तुम्हाला ती वस्तू बोरिंग वाटू लागेल. आता मी जो तुम्हाला रूल सांगणार आहे तो इंटिरियर डिझायनर खूप वापरतात, पण सामान्य माणूस त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आणि तो रूल म्हणजे सिमिट्री. ऐकायला हा शब्द थोडासा अवघड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी जागा दोन्ही बाजूनी बॅलन्स दिसते तेव्हा ती आपोआप प्रीमियम आणि एलिगंट वाटते. समजा सोफ्याच्या एका बाजूला मोठा लॅम्प आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण जागा रिकामी, किंवा मग टी व्ही युनिटच्या एका बाजूला खूप डेकोरेशन केलेलं आहे, छान छान वस्तू ठेवलेले आहेत, शोपीस ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला काहीच नाही आहे. अशा वेळी त्या रूममध्ये बॅलन्स नाही राहत. पण त्याच जागेत दोन्ही बाजूंना साधारण सारखं व्हिज्युअल वेट असेल तर पूर्ण जागा जास्त व्यवस्थित आणि महागडी वाटते. मग दोन्ही बाजूंना अगदी झेरॉक्स कॉपीच असायला हव्यात असं नाही आहे. दोन्ही बाजूंची प्रत्येक वस्तू सारखीच असावी हा गैरसमज आहे. दोन्ही बाजूंना पाहताना डोळ्यांना बॅलन्स जाणवायला हवा. म्हणजे जर का एका बाजूला लॅम्प असेल तर दुसऱ्या बाजूला तितक्याच उंचीचं एखादं इंडोर प्लांट किंवा मग फ्लॉवर पॉट ठेवू शकता. एका बाजूला 2 कुशन्स असतील तर दुसऱ्या बाजूला साधारण तितकंच बॅलन्स असेल असं काहीतरी ठेवा. त्यामुळे घरात एक शांतपणा जाणवतो. आणखीन एक प्रॅक्टिकल गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादी जागा सजवून पूर्ण करता तेव्हा मोबाईलने तिचा फोटो काढा आणि तो फोटो थोडासा लांबून बघा. फोटोमध्ये लगेच लक्षात येतं कोणती बाजू जास्त हेवी दिसते आणि कोणती बाजू जास्त रिकामी दिसते. हे आपल्या लाईव्हमध्ये डोळ्यांना लक्षात येत नाही, पण ते फोटोमध्ये लगेच कळून येतं. म्हणून प्रोफेशनल डिझायनरसुद्धा ही ट्रिक वापरतात. आतापर्यंत आपण घरात काय ठेवायचं याबद्दल बोललो, पण आता अशा गोष्टीबद्दल बोलूया जी दिसतच नाही आणि तरीसुद्धा घराला लक्झरी लुक देण्यात तिचा खूप मोठा वाटा असतो. आणि ती म्हणजे निगेटिव्ह स्पेस. हा शब्द थोडासा वेगळा वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. निगेटिव्ह स्पेस म्हणजे घरातली मोकळी जागा किंवा वस्तूंमधली मोकळी जागा. ती जागा जी आपण अनेकदा रिकामी आहे म्हणून लगेच भरून टाकतो. आपल्या घरात एखादा कोपरा रिकामा दिसला की आपल्याला वाटतं इथे एखादा शोपीस ठेवूया, किंवा एखादं टेबल रिकामं दिसलं की लगेच तिथे एखादी फ्रेम ठेवूया. एखादी भिंत रिकामी दिसली की इथे काहीतरी फोटो फ्रेम लावून देऊया. पण लक्झरी होम्समध्ये ना याचा अगदी उलट विचार केला जातो. तिथे प्रत्येक रिकामी जागा ही मुद्दाम ठेवण्यात आलेली असते, कारण इंटिरियर डिझायनर्सना माहीत असतं की रिकामी जागा ही सुद्धा डिझाईनचाच एक भाग आहे. समजा तुमच्याकडे 6 फीटांचा टी व्ही युनिट आहे, त्यावर फक्त 2 सुंदर डेकोरेटिव्ह ऑब्जेक्ट ठेवले आणि बाकीची जागा मोकळी ठेवली तर त्या 2 वस्तूंची किंमत आणि सौंदर्य दोन्ही पण वाढतं. पण तेच टी व्ही युनिट जर का 10 छोट्या छोट्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंनी भरलं तर कोणतीच वस्तू लक्षात राहण्यासारखी नाही राहत. आता मी जो पॉईंट तुम्हाला सांगणार आहे ना, हा पॉईंट थोडासा वेगळा आहे, पण एकदा का तुम्हाला समजला की तुम्ही पूर्ण घराकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. आपण घर सजवताना बहुतेक वेळा सगळ्या वस्तू आय लेवलवर ठेवतो. सगळे फोटो फ्रेम एका उंचीवर, शोपीस एका रांगेत, सगळ्या वस्तू खालीच. त्याचा परिणाम काय होतो, पूर्ण घर फ्लॅट दिसायला लागतं. पण लक्झरी होम्समध्ये तुम्ही जर का एक गोष्ट नोटीस केली तर तिथे नजरेला वर खाली फिरायला जागा मिळते. त्यालाच इंटिरियर स्टायलिंग म्हणतात. म्हणजे घरात फक्त भिंतीवर, टेबलवरच लक्ष न राहता नॅचरली सगळीकडे लक्ष जातं. समजा तुमच्या हॉलमध्ये एक छोटीशी फ्रेम आहे. ती फ्रेम खूप खाली लावली तर भिंत छोटी वाटू शकते, पण तीच फ्रेम योग्य उंचीवर लावली तर पूर्ण भिंत जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. काही लोक काय करतात, पडदे फक्त खिडकीच्या वर लावतात, पण अनेक इंटिरियर डिझायनर्स काय करतात, पडद्याची रॉड थोडीशी वर बसवतात. त्याच्यामुळे खिडकी मोठी दिसते
आणि खोलीची हाईट जास्त असल्याचा फील येतो. ही ट्रिक खूप छोटी आहे, पण लक्झरी होम्समध्ये ती नेहमी वापरली जाते. जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुठेही महाग वस्तू घ्या असं तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. कारण खरं लक्झरी हे पैशांमधून नाही येत. ते प्लॅनिंग, बॅलन्स आणि स्टाईल आणि छोट्या छोट्या डिटेल्समधून येतं. आजपासून एकाच दिवशी सगळं बदलायचा प्रयत्न करू नका. फक्त या टिप्सपैकी एक टिप्स निवडा आणि ती आपल्या घरात अप्लाय करा. मग पुढच्या आठवड्यात दुसरी. असं करत करत महिन्यात तुम्हाला तुमच्या घरात झालेला बदल स्पष्ट दिसेल. आणि जर तुमच्याकडे अशी एखादी होम स्टायलिंग टिप असेल जी सगळ्यांना उपयोगी पडत असेल तर तीही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच प्रॅक्टिकल होम स्टायलिंग, बजेट लक्झरी आयडियाजसाठी आणि क्लासी होममेकर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि तुमच्या उपयोगी असणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या घराला महाग बनवण्यापेक्षा सुंदर आणि विचारपूर्वक बनवत राहा.